तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय खंडोबारायाचं दर्शन घ्या. तर आमच्या प्रवासाची सुरुवात होते कल्याणहून. कल्याणला उभं राहून आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट बघत बसलो. माझ्यासोबत प्रवासामध्ये मंगेश सर आणि निराली मॅडम होते. आमचं कसं आहे बघा, भूक लागली का नाही निराली मॅडमची आठवण करायची लगेच. वडापाव का नाही एकदम झणझणीत आणि मस्त बनलेला बघा. मुंबईचा वडापाव म्हटलं की एकदम फेमस. रात्रभर मस्ती करत करत का नाही आम्ही पोहोचलो बघा, पुणे जंक्शनला पोहोचलो. ही सोबत असल्यामुळे का नाही मला रात्रभर बघा झोपूच दिले नाही. अशा तऱ्हेनं मस्ती करत करत बघा आम्ही पुणे जंक्शनला पोहोचलो. एकदाच एवढ्या रात्री गेलो तरी पण ना माणसं पुणे स्टेशनला असतात बघा. नील मॅडम म्हणायला लागली, मुंबईची कॉफी आपण लयदा पिल्या, पण आज पुण्याची कॉफी ट्राय करूया. चाय या कॉफी? निराळी मॅडमला म्हटलं, आता तूच सांग कॉफी कशी झाली. त्यांनी ओके म्हटल्यानंतर मग काय आम्ही पण घेतली एक सुरकी. ही आमची निराळी मॅडम बघा. चहा पिल्यानंतर थंड कोण पिल का बरं. थोडंच स्टेशनच्या बाहेर आलो तर बघतोय तर काय सगळी झोपली ते मस्तपैकी. मला वाटलं जास्त माणसं नसणार, पण बाहेर आल्यावर बघितलं खूप जास्त माणसं आहेत बघा. ह्या दोघांनी मॅप बघायला सुरुवात केली. तेवढ्यातच आम्हाला कळलं ट्रेनची वेळ झालेली आहे. या ट्रेननं आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता बघा जेजुरीमध्ये पोहोचलो. गोंदिया एक्सप्रेसला बाय बाय केलं आणि पुन्हा एकदा मॅप बघायला सुरुवात केली बघा. पुण्यात खूप माणसं होती, पण जेजुरीला आलं का नाही एकदम असं सुनसान वाटते बघा. सकाळी सूर्य निघाला का नाही की आम्ही म्हटलं चला मग आता गड चढूया. गडाला जायला 400 पायऱ्या आहेत बघा. चष्मा बिष्मा घालून मस्तपैकी आंघोळ करून वर आलो होतो. मंगेश भाऊला म्हटलं चप्पल बिप्पल काढ, इथेच आता वरती जायचं आहे. खेळणे बिणे बघून ना लहानपणाची आठवण झाली बघा. पायऱ्याकडे बघितलं ना नुसतं पिवळं धमक दिसते बघा, एकदम सोन्यासारखं. मी म्हटलं सोपं असेल, पण वर आल्यावर एकदम भरायला लागला, काय सांगू तुम्हाला. पण एवढं कष्ट घेतल्यानंतर ना जे आम्हाला बघायला भेटलं का नाही शब्दात मांडता येणार नाही. मग पुन्हा बसून बघा ट्रेननं आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि पुण्यातनं घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. थोडासा सपोर्ट करा भावांनो.